श्री वासुदेवानंद सरस्वती रचित श्री दत्त महात्म्य अध्याय 4. अध्यायाला सुरुवात करूया. कृतयुगात सोमवंशात हेहय कुळात कृतवीर्य नावाचा विख्यात राजा होऊन गेला. त्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळविला होता. तो धर्मनिष्ठ होता, पूर्ण सत्ताधारी होता. त्याला 100 पुत्र झाले, पण ते च्यवन ऋषींच्या शापाने नाश पावले. त्यामुळे राजाला फार दुःख झाले आणि त्याने दुःखाच्या भरात राज्यत्याग केला. एकदा राजाला सद्गुरू भेटले. राजाने त्यांना खिन्न चित्ताने दंडवत प्रणाम केला. राजा त्यांना म्हणाला, हाय हाय, माझे पुत्र गेले, मी निपुत्रिक झालो. आता सुदैवानं आपल्या पायांचे दर्शन झाले. माझे दुःख आता दूर होईल असं मला विश्वास वाटतो. त्यावेळी गुरु त्याला म्हणाले, धैर्य धर, तुला मी उपाय सांगतो. त्याने तुझे हित तेच घडेल, तुझा वंश वाढेल. रवीचे एक व्रत आहे, ते केल्यास सर्व पाप नष्ट होते, अत्यंत सुख प्राप्त होते. त्या व्रताने उत्तम पुत्राची प्राप्ती होते. जी स्त्री जन्मतःच वंध्या असेल किंवा मूल जन्मतःच मेल्यामुळे जी वंध्या झाली असेल, तिनेही व्रत केले तर तिला निश्चयाने पुत्र होईल. जिचा गर्भपात होतो किंवा न वाढता गर्भाशयातच राहतो, किंवा अपुऱ्या दिवसांचे मृत बालक उपजेल, किंवा उपजदास अपत्य किंवा सटवी शिवल्यामुळे मरेल, किंवा बाल्यावस्थेत काही काळाने बालक मरणारे असेल, ग्रह भूत रोग यांनी जर बालक पीडित असेल किंवा अपघातात मरेल, असे अनेक प्रकारचे दोष असतील तर ते या व्रताने निवारण होतील. या व्रताचा प्रारंभ केव्हा करावा? रविवारी सप्तमी येते ती घ्यावी. पंचांगातील सर्व योगादी शुद्ध आहेत का ते पाहावे. चंद्र अनुकूल आहे का ते पाहावे. त्या दिवशी व्रतारंभ करावा. व्रताचा संकल्प करावा. पुण्याह वाचन करावे. नांदी श्राद्ध करावे. आचार्यांना नेमणूक करावी. आचार्य वरण असे या विधीचे नाव आहे. आचार्याने गृहशुद्धी करावी. अग्निस्थापना करावी. विधीप्रमाणे योग्य असा कलश स्थापून देवतांची स्थापना करावी. सूर्य रुद्र सप्तमातृका यांच्या सुंदर सोन्याच्या प्रतिमा स्थापाव्यात. त्यांची यथासांग पूजा करावी. त्यांच्यानंतर शांतीसाठी सप्तकलश त्या कलशाच्या उत्तरेस स्थापावे. त्यांची विधिपूर्वक पूजा करावी. शांती सुक्ताचा जप करावा. अन्नदान करावे आणि विधियुक्त हवन करावे. समिधा तीळ यव पायस या प्रत्येकाच्या 108 आहुत्या द्याव्यात. होमून उरलेल्या द्रव्याचा बली द्यावा. पूर्णाहुती करावी. सपुत्र सुवासिनींकडून कलशोदकाने अभिषेक करावा. बालकाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. सूर्यादी ग्रहमंडळ ब्रह्मा विष्णू आणि महेश सर्व लोकपाल हे सर्वथा बाळाचे रक्षण करोत. अहोरात्र याचे सर्वांनी रक्षण करावे. बालग्रह भूत अग्नी शनी याला कधीही पीडा न करोत असे प्रार्थून अभिषेक करावा. स्नान करावे आणि आचार्यांना वस्त्रे द्यावे. सुवासिनी आणि ब्राह्मण यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. आचार्याला गोप्रदान द्यावे. तीळ घातलेल्या पात्रात कालाची मूर्ती पूजून ती ब्राह्मणाला द्यावी आणि ब्राह्मणांना भोजन घालावे. पायसांना त्यांच्या तृप्तीनुसार वाढावे. त्यांना दक्षिणा देऊन अरिष्ट निरसनार्थ त्यांचा आशीर्वाद मागावा. बाळ दीर्घायुषी हो, 100 वर्ष त्याला सुख प्राप्त व्हावे. त्याचप्रमाणे या बाळाचे दुःख आणि दुरित नष्ट हो. ब्रह्मा हरी हर स्कंद इंद्र वायू अग्नी याचे अरिष्ट दूर करोत असा आशीर्वाद त्याला आचार्यांनी द्यावा. सर्व कर्म ईश्वरार्पण करावे. कुटुंबासह भोजन करावे. सूर्याच्या प्रसादाने सर्व अरिष्ट टळेल आणि अपत्य सुखरूप वाढेल. गुरुचे असे वचन ऐकून राजाने गुरुची पूजा केली आणि भक्तिभावाने व्रताचे आचरण केले. एके दिवशी मैत्रेयी स्वेच्छेने राजाच्या सदनात आली. राणीने तिला वंदन केले आणि तिला आपले दुःख निवेदन केले. तेव्हा मैत्रेयी म्हणाली, तू अनंताचे व्रत कर. त्याच्या प्रभावाने तुला पुत्र होईल आणि तो भूमंडळात गुणवान व रणवीर म्हणून प्रख्यात होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेस व्रताचा आरंभ करावा. 1 वर्षापर्यंत प्रत्येक पौर्णिमेस अनंताची पूजा करावी. आधी स्वस्तिवाचन करावे. मग व्रताचा आरंभ विधिवत करावा. पौर्णिमेस प्रदोषकाळी पूजन करावे. हविषान्न भक्षण करावे. असे वर्षभर करावे. अनंत हा इच्छा पूर्ण करणारा आहे. अनंताने हे व्रत वर्षभर केल्यावर तो देव शुभलक्षणी पुत्र देईल. वर्षभर व्रत केल्यानंतर उद्यापन करावे. विप्राला गाय दान द्यावी. 12 ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि जलकुंभ दान करावे. असे आचरण केल्यास पाप नष्ट होईल.
जो पुत्र होईल तो लोकोत्तर गुणी आणि यशस्वी होईल. चक्रवर्ती राजा होईल व शत्रूंचा निपात करणारा होईल. ब्रह्मवादिनी मैत्रियीने याप्रमाणे सांगून राणीचा निरोप घेतला आणि ती जायला निघाली. त्यावेळी त्या शीलवती राणीने तिच्या चरणांना वंदन केले आणि म्हटले, आई, मजवर अशीच कृपा असू द्यावी. नंतर मैत्री गेल्यावर राणीने राजाला सर्व व्रत सांगितले आणि त्याच्या आज्ञेनुसार व्रताचरण सुरू केले. 1 वर्षभर हविष्यान्न भक्षण केले, ब्रह्मचार्य पालन केले, भूमीवरती शयन केले, विकारांपासून मन अलिप्त ठेवले. दत्ताची उपासना करताना ज्या भक्तीने ती करी त्याच भक्तिभावाने तिने व्रताचेही आचरण केले. मन साबरले, पूर्ण यत्नपूर्वक व्रत यथासांग केले. व्रतामुळे श्रीदत्त तिला प्रसन्न झाले. स्वप्नात तिला दर्शन दिले आणि उत्तम उत्तम असे उद्गार त्यांनी सस्मित वदनाने काढले. ते म्हणाले, हिराद्दी, व्रताचे उत्कट फळ तुला तात्काळ मिळेल. तुझा पुत्र पराक्रमी आणि सप्तद्वीपा पृथ्वीवर सत्ता गाजवेल. त्याला कोणी अडवू शकणार नाही. जो त्याचे स्मरण करील त्याला तो दर्शन देईल. असे बोलून ते भक्तपालक दत्तात्रेय तिच्या स्वप्नात अंतर्धान पावले. राणी जागी झाली. दत्तात्रेयांचे स्वरूप तिला स्मरतच होते. राणीने मोठ्या आनंदाने राजाला ते आपले स्वप्न सांगितले. कृतवीर्याला आनंद झाला. तिला शुभ डोहाळे होऊ लागले. ते राजाने सर्व पुरविले. यथायोग्य काळी उचित ते गर्भसंस्कार केले. 5 ग्रह उच्चीचे असताना आणि उदित असताना मध्यरात्री राणी प्रसूत झाली. दिशा प्रसन्न झाल्या. पवन मंद मंद वाहत होता. अग्निज्वाला दक्षिणेस बळत होते आणि आकाश निरभ्र होते. सर्व जगात आनंद भरून राहिला. देवांनी दुदुंबी वाजविल्या. गगनात अप्सरा नाचू लागल्या. गंधर्व समरस्तेने गायन करू लागले. बालकाचे तेज आसमंतात पसरले. साधू सज्जन प्रसन्न झाले. सिद्धांनी आशीर्वाद दिले. आयुष्यमान हो, आयुष्यमान हो. राजाने ज्योतिषी लोकांना बोलावले आणि बाळाचे जातक करवून घेतले. धनधान्य, वस्त्र इत्यादी दान दिले. ब्राह्मणांना सोने दान दिले. ज्योतिषांनी वेळेचे गणित मांडून हर्षित होऊन भविष्य कथन केले. हा बालक दैववान आहे. याच्यावर दत्तात्रेयांची कृपा होईल. तपस्वी म्हणून सर्वत्र विख्यात होईल. याचे नामस्मरण केल्यास हरवलेली वस्तू सापडेल. हा वेदशास्त्रात आणि तंत्रशास्त्रात प्रवीण होईल. हा पृथ्वीभर चक्रवर्ती होईल. अनंत व्रताच्या प्रभावाने याला 85,000 वर्ष आयुमान आहे. सूर्याचे व्रत याच्या दीर्घायुष्याचे फल देणारे आहे. हा सतत सर्वांचा आवडता, सर्वत्र विजय होईल. हा जितेंद्रिय होईल. याप्रमाणे मुलाचे भविष्य कथन झाले. बालकाचे नामकरण 16व्या दिवशी झाले. अर्जुन असे नाव त्याचे ठेवण्यात आले. युवराज पदाला जेव्हा अर्जुन योग्य झाला तेव्हा कृतवीर्य मरण पावला. त्यावेळी प्रधान आणि श्रेष्ठ पुरोजन यांनी अर्जुनाला राज्य करण्याची विनंती केली. अर्जुन म्हणाला, मला राज्य मुळीच नको. ते मी मनापासून त्याज्य ठरविले आहे. जरी ते प्राप्त झाल्यास लोकात आपण पूज्य ठरतो, तरी नंतर ते फार त्रासाचे असते. राजा समर्थ असूनही जर अधर्माचे निराकरण करीत असेल, अन्यायाने धनसंपत्ती साठविल, तो लुच्चा राजा नरकात पडेल. जो नीती सोडतो, क्रोध आणि लोभ यांना वश होतो, दंड ज्यांना दिला पाहिजे त्यांना देत नाही आणि दंडपात्र दोषी माणसाला सोडून देतो, त्याची नरक गती ठरलेलीच असते. तुम्ही मला म्हणाल, हे अर्जुना, हे जर तुला कळत आहे तर तसा राज्यकारभार तू करू नकोस. नीट न्यायाने कर म्हणजे झाले. पण तसे शक्य नाही. राज्य करताना अनेकांवर विश्वास ठेवावा लागतो. जे पाप नोकर करतात त्याचे चतुर्थांश पाप आपोआप राजाच्या माथी बसते. असे आहे. म्हणून मी एकटा चांगला वागून साधू उचित फल कसे प्राप्त करणार? राजाचे बोलणे ऐकून गर्गमुनी त्याला म्हणाले, अर्जुना, तू धन्य आहेस. तू अगदी यथार्थ बोललास. भूमिरूपी गायीचे कर, निरार्धन रूपी दूध जो काढील त्याने प्रजारूपी वासराचे पालन पोषण केलेच पाहिजे. राजाने फार कडक शिक्षा केल्या तर प्रजेला पीडा होईल आणि सौम्य शिक्षा केल्या तर लोक राजाला जुमानणार नाही. वारा जसा समशीतोष्ण सुखकर वाटतो तसाच राजा योग्य त्या प्रमाणात शिक्षा करणाराच आणि प्रजेच्या हिताचाच ठरतो. तू जर परक्यांवर दुसऱ्यांवर विश्वास धरणार नसलास तर तू योगाभ्यास कर. मग त्या योगामुळे तुला भयाचे कारण उरणार नाही. तू योगाने नाना देह धारण करशील, मनोवेगाने सर्वत्र संचार करशील आणि सर्व स्वतः साक्षीत्वाने पाहून एकटाच राज्य करू शकशील. सह्य पर्वतावर दत्तात्रेय नावाचा अनसूयेचा पुत्र निवास करून असतो. त्याला योगींद्र म्हणतात. त्याच्या नामस्मरणाने भवसागर आटतो. तो नित्य जागृत असतो व सर्व मुनी तत्परतेने त्याचे ध्यान करत असतात. तो त्रिगुणातीत स्थितीत वावरतो. योगबलाने भक्तांचे रक्षण करतो. योगानंदाने तो नित्य डोलत असतो. तो सर्वत्र समदर्शन आहे. भक्तांचा कैवार घेणारा असा तो महात्मा दुष्टांना स्वतःच दंड करतो. माता बाळाचे पालन करते आणि प्रसंगी त्याला शिक्षाही करते.
तिला कोणी निर्दय म्हणून दोष देईल का? संत त्याप्रमाणेच पालन करतात. दुष्टांना धडा शिकविणाऱ्या नियंत्यास दूषण येत नसते. जो गुणदोष अतीत आहे त्याचे हे भूषणच आहे. तर अत्रि ऋषींचा पुत्र जगताचा धाता, तपस्वी आणि योग्यांचा ध्यानविषयक आणि भक्तांना इष्ट ते देणार आहे. त्याची आराधना तू कर. तो दत्त नित्य गंगेत स्नान करतो, माहूर येथे शयन करतो, सह्य पर्वतात राहतो आणि गाणगापूर येथे ध्यानस्थ बसतो, कुरुक्षेत्री आचमन करतो, द्वैपेश्वर स्थानात भस्म धारण करतो, कराड येथे तो संध्यावंदन करतो, कोल्हापुरात तो भिक्षा मागतो, पांचालेश्वरी जाऊन नित्य भोजन करतो. असे त्याचे विलक्षण आचरण आहे. पंढरपुरात जाऊन तो गंधलेपन करतो. सायंकाळी पश्चिम सागराच्या किनाऱ्यावर जाऊन तो अर्धदान देतो. जो जो त्याचे स्मरण करतो त्याला तो दर्शन देतो. त्याने त्रिभुवन व्यापले आहे. त्याच्या चरणांना वंदन असो. ज्याचे लीला श्रवण करून कान आणि मन तृप्त होतात, जो जगन्मान्य आहे त्याला कोण बरं वंदन करणार नाही. जो मायेचा अध्यक्ष होऊन जगाची निर्मिती करतो आणि स्वतः निर्गवी आणि उदासीन असूनही जगाचे पालन करतो. ब्रह्मरूपाने जो उत्पन्न करता आहे, विष्णू रूपाने पालन करता आहे आणि रुद्र रूपाने संहार करता आहे, तो एकटाच सर्व काही करतो. तो भक्तीचा चाहता आहे. तो भक्तांच्या अधीन असतो. भक्तांना तो कधी अंतरला असे होत नाही. भक्तिभावाने त्याची सेवा केल्यास तो प्रसन्न होईल. भक्तीशिवाय त्याचे मन कोणीही वळवू शकणार नाही. हे अर्जुना, त्याने वरदान दिले तर तू एकटा सप्तद्वीप पृथ्वीवर राज्य करशील. तो तुला धैर्य देईल. तो तुला नाना शक्ती देईल. जो त्याची सद्भावाने भक्ती करतो त्याला तो सन्मती देतो. तू जे जे मनात आणशील ते ते योगाच्या प्रभावाने मिळवशील. माझे सांगणे ऐक आणि सत्वर तू दत्ताची सेवा कर. गर्गमुनीचे वचन ऐकून अर्जुनाचे मन वेधले गेले आणि तो गर्गमुनीला वंदन करून म्हणाला, हे मुनिवर्या, आपण माझ्या मनात दत्तांचे स्मरण करविले. हा मजवर मोठा अनुग्रह झाला आहे असे मी मानतो. माझे हित कशात आहे ते दाखवून आपण माझी वृत्ती वळवून श्री दत्तांच्या भक्तीस लावलीत. त्यामुळे मला खूप हर्ष झाला आहे. ते अत्रि आणि सती अनसूया धन्य आहेत की ज्यांनी परमात्मा या जगात नाम आणि रूप यांच्या पातळीवर प्रकट केला. त्या अत्रींचा पवित्र पुत्र जो दत्त आहे, ज्याने योगाने सत्रस घातले आहे आणि जो सर्वत्र व्याप्त आहे, त्याची दिनचर्या ऐकून मला आश्चर्य वाटत आहे. हे मुनिवर्य, त्याची आणि देवेंद्रांची भेट कशी झाली ते मला सांगावे. देवेंद्राने कोठे जाऊन त्यांचे दर्शन घेतले, त्यांची आराधना कशी केली, त्यांना कसे प्रसन्न करून घेतले, इंद्राज राज्य जंभासुराने कसे बळकावले, दत्ताने इंद्राला कोणता वर दिला की ज्याच्या बळावर त्यांनी दैत्यांशी युद्ध केले, हे सर्व अपूर्व चरित्र मला ऐकावेसे वाटते. प्रत्यक्ष भगवान शंकर हे कान टवकारून ते चरित्र श्रवण करीत. मी श्रद्धावंत आहे. माझे आपण समाधान करावे. मला श्री दत्तांचे चरित्र पूर्णपणे ऐकवावे. मग मीही श्री दत्तांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेईल आणि दत्त मला मग वरदान देतील. अर्जुन असे म्हणाला त्यावेळी गर्गमुनीचे समाधान झाले. त्यांनी मनात दत्तांचे ध्यान करून अर्जुनाला सांगण्यास सुरुवात केली. आणि श्रोतो, याचबरोबर श्री दत्त महात्म्य ग्रंथातील हा 4था अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.